पाटलाकडे गेलो होतो मी. पाटील म्हणला पोरग हुशार आहे तुझं, जाऊन दे शहराकडे शाळा शिकाय. त्याचं मन कशा पायी मारताय. गावात पहिलं येणं सोपं नाही पोरा. अरे काय करू मी, गरीब आहे रे तुझा. तुझं तरी काय चुकले. भरपूर शिकवण्याची स्वप्न आम्हीच दावली ना तुला. मी विचार करतो आपली ती जमीन आहे ना ती विकूया. 4 पैका हातात येते. मी तुम्हाला सांगणारच होते की माझं जे काही दागदागिने आहेत ना ते सावकाराकडे गाण टाकूया म्हणून. आपलं पोरग 2 दिवस झालं ना धडकून अशी बोलत नाही ना जेवत नाही. आयुष्यभर गरिबीत काढली की नवा. मग अजून 4 वर्ष काढली तर कुठं बिघडलं. हा मी सांगते तुम्हासनी, मी उद्यापासून तुमच्या संग त्या धंद्यावरच्या कामाला येणार आहे. हा आई आप्पा, मला तुमच्या दोघांचीही वडाता नाही बघवत. तुम्हाला आमच्या दोघांचा शाळेचा खर्च नाही सोसावणार. मी उद्यापासून शाळेत नाही जाणार. 10वी पतूर शिकले ते लय झालो. मला दाला मोठं होताना पाहायचंय. न कर पिल्लू, आम्ही दोघं कष्ट करतो ते तुम्हा दोघांसाठीच ना. तुम्ही भरपूर शिकावं म्हणून. अरे मर्दा, चल ये सामान बांधाय घे. सकाळच्या गाडीनं पुण्याला आहे जायचं तुला. ही चिठ्ठी घे आणि भिलारे साहेबांना भेट. आपलं ते पाटील आहेत ना त्यांचं ते साडू आहेत. हॉस्टेलचं काम बघतात. तुझी जेवणा खाण्याची व्यवस्था तेच बघतील. तू मोठा हो पोरा, खूप शीघ्र. आजपासून तुझी ही खोली थोडी अडगळ आहे, पण तू येणार होतास म्हणून ती दुपारी साफ करून घेतली. आणि हो, तुझ्या जेवणाची सोय मेसमध्ये केलेली आहे. मेसमध्ये रात्री तुला काम करावं लागेल. जमेल ना? का नाही जमणार. जे पडेल ते काम करेन मी. तुमच्या रूपाने इटोबाच भेटला मला. तुमचे उपकार कसे मारू तेच कळत नाही. पाया का पडतोस? उद्या मोठा इंजिनियर झालास तर आम्हाला तुझ्या पाया पडावं लागेल. बरं ते जाऊ दे. खूप खूप अभ्यास कर आणि काही गरज लागली तर माझी खोली खालीच आहे. आणि हो, ती जरा खिडकी खराब आहे, जरा जपून राहा. आणि ते चोऱ्या खूप होतात, तर जपून राहा. बरं मी निघतो. हे घे केल्या.
अच्छा मला सांग, तुला या कॉलेजमध्ये सर्वात जास्त कोण आवडतं? सिव्हिलच्या मॅडम काय दिसतात यार, एकदम आयटम. अरे आता तरी सुधर, मॅडम वर काय लाईन मारतो? अरे तो तरी काय करेल बिचारा, 4-4 वर्ष एकाच वर्गात काढल्यावर असंच होणार. आणि तुला सुद्धा मॅडमच आवडल्या, आता तुझी तरी काय चूक. डेअर ऑर ट्रूथ? तो मुलगा, त्याच्या हातात हात नेऊन यायचा. नो वे, कोण आहे तो आणि कसा दिसतोय? आणि तू मला त्याच्याजवळ पाठवतोयस? बघ डेअर आरशील, विचार कर. कम ऑन यार स्वप्नाली, सेकंडर करायचंय. ओके जाते मी. एक्सक्यूज मी, हाय मी स्वप्नाली. विकास. हे बघ, मी चोर नाहीये, मी तुझ्यासारखाच गरीब आहे. ओरडू नकोस, मी काय सांगतो ते ऐक, मग पाहिजे तर ओरड. तू कोण आहेस? इथे माझ्या रूम मध्ये काय करतोयस? मला मारू नकोस, तुला द्यायला माझ्याकडे काही नाही. ए गप्पे, बोललो ना तुला मी चोरबीर नाहीये, मी तुला मारणार पण नाहीये. मी तुझ्यासारखाच गरीब, काळाने आईबाप ओढून नेले, बाकी घरच्यांनी हाकलून दिलं, कामासाठी इथं आलो, पण झोपायची सोय नव्हती. मग समजलं इथे एक आडगळीची खोली आहे, इथं रात्री कोणी नसतं. विचार केला आणि इथंच राहायला यायला लागलो. पण काल रात्री तुला इथं पाहिलं आणि तसाच माघारी गेलो. रात्र बाहेर काढली, पण आज विचार केला काय बी झालं तरी चालेल, पण मी इथंच राहणार. बरोबरी करतो, सोडणार नाही मी याला. असं अविनाश चिल यार, या सेमिस्टर मध्ये तो पहिला आला तर त्याचा काय दोष? नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तू टॉप कर, म्हणजे बरोबर मान खाली होईल त्याची. नाही, याला असा खाली पाडायचा आहे की पुन्हा कधी मान आयुष्यात वर काढणार नाही. म्हणजे नक्की तू करणार काय आहेस? बघच मी काय करतो ते. जस्ट वेट अँड वॉच. काय दारू पिलीच वाटतं? नाही रे, ते चोपल्याने सरबत दिलं होतं, काय म्हणतात त्याला, ते कोल्ड ड्रिंक, मस्त होत. कोण? तीच कधी अविनाशची गर्लफ्रेंड? गप्पे, गर्लफ्रेंड नाही त्याची, ती मैत्रीण आहे. आणि तो अविनाश पण आहे ना, चांगला मुलगा आहे. मी उगाच त्याला वाईट समजत होतो. मी फर्स्ट आलो ना म्हणून त्यांनी पार्टी दिली होती मला. खूप चांगला मित्र आहे तो मला, खूप चांगला मित्र. अरे तू अजून इथेच गेला नाहीस? बोलायचंय तुझ्याशी म्हणून थांबलो. बोल की मग. काल रात्री दारू पिऊन आला होतास, आठवतंय का तुला? अरे तो अविनाश आणि त्याचा ग्रुप चांगला नाहीये रे. काल केलेली चूक परत करू नकोस, त्यांच्यापासून लांब राहा. तुला कसं रे माहिती त्यांच्याबद्दल? तू तर त्यांना पाहिलं पण नाहीस. मी त्यांना चांगलं ओळखतो. काय पण काय बोलतोयस? अरे तुला अभ्यासापासून दूर करण्याचा कट करतायत ते. ऐक माझं. ते कट करतायत का? आणि तू काय करतोयस रे? मला कळत नाही का की तू जळतोयस
माझ्यावर, माझ्या मैत्रीवर. तुला इकडे झोपायला जागा दिली. गपचूप राहायचं असेल तर राहा. तू शिकवू नकोस मला मी काय करायचं ते. हे बघ, मी तुझ्या अभ्यासासाठीच सांगतोय. तुला ऐकायचं असलं तर ऐक, नाहीतर तुझी मर्जी. अरे येस, हे विकास बस. काय झालं मॅडम, तुम्ही मला बोलावलं? तुला काय झालं विकास? तुला माहित आहे का तू फेल झालायस? फर्स्ट सेमिस्टर मध्ये फर्स्ट आला होतास. मग आता काय झालं तुला? काही अडचण आहे का? मला सांग. नाही मॅडम. काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अभ्यासात लक्ष नाहीये तुझं. सॉरी मॅडम. यापुढे मला तुझी प्रगती झालेली दिसली पाहिजे. कळलं तुला? येस मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. का रे, काय एवढं अर्जंट बोलवलं? अगं मी फर्स्ट आलो. खरंच कॉंग्रॅट्स. ए अवी, आज पार्टी पाहिजे हा? हो नक्की, आज रात्री माझ्या घरी. काय विकास, तुझा कितवा नंबर? अरे तुला माहित नाही काय? काय रे? अरे तो येडा झाला. कसा? अभ्यास नसेल केला. शाबास, शाबास लेका, शाबास. अरे आवय का, कोणालाच काहीच फरक पडणार नाही, मलाही नाही. हा, पण तुझ्या आई वडिलांना होईल त्रास. काय करणार? पोसणारा एकच मुलगा आहे ना त्यांना. अंगात जीव असेपर्यंत करतील कष्ट, नंतर मागतील भीक. असं नाही होणार. असंच होणार. पण तू काळजी करू नकोस. तू बिनधास्त जा. अरे जा ना, तुला मरायचंय ना. काय करतो मी, जगण्याचा कंटाळा आलाय. माझ्या वडिलांनी जमीन विकली रे माझ्यासाठी, आणि आईने दागिने गहाण टाकली. आणि मी काय करतोय? परिस्थितीची जाणीव असून सुद्धा, आणि तू इतकं सांगून सुद्धा माफी खाल्ली. अरे पक्षाचं लहानसं पिल्लू जेव्हा उडण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते काही पहिल्याच झटक्यात यशस्वी होतं असं काही नाही रे. ते 1000 वेळा पडतं, पण म्हणून काय ते प्रयत्न करणं सोडून देत नाही. ते प्रयत्न करतं, वारंवार प्रयत्न करतं आणि मग उडतं. असं उडतं की सरळ आकाशात ते कवेत घेतं. आणि तुझ्या आई वडिलांचं काय रे? आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळी ते निवांत बसतील तेव्हा त्यांना अपेक्षा असेल ती तुझ्या सेवेची, तुझ्या 2 गोड शब्दांची. आणि अशा वेळी जर तूच त्यांच्या सोबत नसशील तर तू जाशील रे. तू एकदाच निवांत झोपेत जाशील, पण त्यांच्या हजारो रात्रींच्या झोपा तू हिरावून घेशील. निनाद मला माफ कर, मी खूप चुकलो. आत्महत्या हाच प्रत्येक गोष्टीचा शेवट नाही रे. आयुष्याशी लढावं लागतं, त्याच्याशी झुंजावं लागतं. मी हे सर्व पाहिलंय, अनुभवलंय. मरण सोपं असतं, जगणं कठीण. अरे आम्ही सगळेजण पिक्चरला चाललोय. चल तू पण. अरे स्वतःली पण येणार आहे. तसंही कॉलेज सुटलंच आहे. रूमवर जाऊन काय करणार आहेस? एन्जॉय करूया. नाही रे, जा तुम्ही, पण नोट्स काढायचे. ती अभ्यास करतोस रे, चल ना. नाही मी जातो तिथे, मला नाही यायचं. ओके सर, ॲज यू विश.
अरे तू अजून जागाच झोपला नाहीस? तुझीच वाट बघत होतो. आजवर माझी वाट कोणीच बघितली नाही रे. तू कोण आहेस? तुझ्याबद्दल काहीच सांगत नाहीस. कळेल तुला. परीक्षा आहे, अभ्यास कर. येस, मी आत येऊ का? ये बेटा. बस विकास. काय झालं मॅडम, मला बोलावलं? काही काम होतं का? अरे युनिव्हर्सिटी कडून एक पत्र आलंय. ते कळवतात की साऱ्या विद्यापीठाच्या इतिहासात सर्वात जास्त गुण मिळवून तू पहिला आलायस. खरंच मॅडम? अरे हो विकास. आणि विद्यापीठाने तुझी संपूर्ण फी सुद्धा माफ केली आहे. असाच अभ्यास कर, असाच यशस्वी हो. मी सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. मी येतो मॅडम. मला कोणाला तरी बातमी द्यायची. कोण रे? मित्र आहे माझा, गावाकडचा. येतो मी. इथेच राहतो. ठीक आहे. काय रे, किती वेळ? रात्रभर अभ्यास करत होता की काय? काल मेसला पण नाही आलास? तब्येत तर ठीक आहे ना? हो सर, ठीक आहे. नक्की ना? हो सर. चल मग आवर लवकर. आवडतो. आणि हो, काल रात्री हॉस्टेलमध्ये चोरी झाली आहे. चोर सापडलाय, पोलिसांनी पकडून नेलंय. तरी सावध राहा. हा, चल. म्हणजे रात्री जी चोरी झाली ती निनादने केली होती, म्हणूनच त्याने मला अट घातली होती का, की त्याच्याबद्दल कुणाला सांगू नको. पण निनादमुळेच मला नवीन आयुष्य मिळालं. निनादमुळेच मी आत्महत्येचा विचार सोडून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तो असं कसं करेल मला काहीच कळत नाहीये. मी जाऊन शोधू त्याला. पोलिसांनी कोणाला पकडलंय, जाऊन बघू का तो निनाद आहे की नाही. काय करू, त्याला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. चोऱ्या करतोस काय? काल तुझ्या साथीदाराला पकडले. सोडा मला, मी चोर नाहीये. अरे पकडल्या समजून असंच बोलतात. काम तुला पोलिसांच्या स्वाधीन करतो. मग कसा पोपटावणी बोलशील आणि एकटा समजा मग कानावर टाकतो. अरे घरी कोण तुला आसरा दिला आणि इथे चोरा करायला लागला. चल माझ्यासोबत. काय रे, अरे पहाटे आलात, काय झालं? सर, हा चोरी करत होता. काय? हा. काय रे, काय ऐकतोय? नाही सर. अहो ढाय काय सर, हाच तो चोर, खिडकीतून चोरी करणारा. काल याच्या साथीदाराला पकडले आणि आज हा धावला तिकडून.
विकास काय ऐकतोय मी? बोल बोल, नाही तर मी तुला आता पोलिसांच्या स्वाधीन करीन. नाही सर, मी सांगतो तुम्हाला. सर, हॉस्टेलच्या आपल्या रूममध्ये एक मुलगा राहतो माझ्याबरोबर. काय बोलतोस काय? पण त्या खोलीत बऱ्याच वेळा माझं येणं जाणं आहे. कधी कोण दिसला नाही मला. नाही सर, तो रात्री 12 वाजता खिडकीतून आत यायचा आणि पहाटे 5 वाजताच निघून जायचा. पण हॉस्टेलच्या आवारात यायचा तरी कसा? सर सर, हा खोटं बोलतोय सर. अहो, तो खिडकीतून येताना मला एकदा तरी दिसला असता ना. हा काय पण बरळतोय. विकास, खरं बोलतोयस? हो सर, देवा शपथ, मी खोटं नाही बोलत आहे. बरं, त्याचं नाव काय? काय काम करतो? त्याचं सामान कुठे आहे? त्याचं नाव निनाद आहे सर. तो काय काम करतो हे मला माहीत नाही, आणि त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं की मी त्याच्या कामाबद्दल आणि त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीच विचारणार नाही म्हणून. कपडे बिडे असतील ते दाखव. नाही सर, तो नेहमी एकाच कपड्यावर यायचा. कधीपासून राहतोय? 1.5 वर्ष झाली. मग का 1.5 वर्ष तो एकच ड्रेस वापरायचा? सर, हा काय पण बोलतोय. सर, याच्या डोक्यावर परिणाम झाला. हा वेडा झालाय. तो दिसायला कसा होता? माझ्यासारखाच होता सर. साधा, प्रेमळ, हुशार असा होता माझा मित्र निनाद. निनाद, एक मिनिट थांब. हा बघ फोटो. यात आहे का तुझा मित्र? हो सर, हा बघा माझा मित्र निनाद. पण तो याला ओळखतो कसा? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय सर? विकास, हा निनाद 10 वर्षापूर्वी आपल्या कॉलेजमध्ये होता. तुझ्यासारखाच गरीब, हुशार होता. अपयशाने खचून गेला होता बिचारा. हां, पण तो तुझ्या अडगळीच्या खोलीत राहत होता. आता तू राहतोयस. नाही सर, तो अजूनही तिथेच राहतो माझ्याबरोबर. कसं शक्य आहे? का सर? कारण तो या जगात नाहीये. 10 वर्षापूर्वी जग सोडून गेलाय. काय?